सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. ॲक्च्युली अचानकमध्ये राईड प्लॅन झालेली एक, आणि राईडला चाललो आहे आपण ढोणे ऑटोमोबाईल्सच्या ग्रुपसोबत. आपण लास्ट टाईम त्यांच्याबरोबर गेलो होतो कोकणच्या राईडला. आज त्यांच्याबरोबर चाललो आहे आज पण. आणि आजची राईड असणार आहे कुंभे वॉटरफॉलची. सो आता आपल्याला जायचं मार्केट यार्डला. आज आहे संडे 20 तारीख आहे आज, आणि टाईम झाला आहे बघा 5:43. आपल्याला 6 वाजेपर्यंत पोचायचं आहे मार्केट यार्डच्या शोरूमला ढोणेच्या. सो चलो, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. एक 10 किलोमीटर मानगावच्या अलीकडं कुंभे वॉटरफॉल आहे. तर आपण तिकडे गेलेलो होतो 2023मध्ये एक राईड केली होती तिकडची. तर गाडी स्पीड ब्रेकरवरती खूप हे झाली ती, आता बाउन्स झाली एकदम. ते स्पीड ब्रेकर लवकर कळत नाही तिथला. अमित म्हणून एक कोकण राईडला आपल्यासोबत होता, तो एक ओळखीचा आहे. ओव्हरऑल आता आजच्या राईडला जवळपास म्हणजे ऑफिशियल काउंट ग्रुपवरती तरी 15चा आहे. त्यात माझं नाव नाही आहे कारण मी कन्फर्मच नव्हतं. तर मी एक पकडलो तर 15 ते, आणि मी एक 16 लोक होती. तर चांगला काउंट आहे आजच्या राईडला पण. टाईम झाला आहे बघा 6:03. आपण तर स्पॉटला पोचलेलो आहे, अजून कोण आलेलं नाही. 6चा मीटिंग टाईम होता. ॲक्च्युली युजली हे ऑन टाईम निघतात, तर त्यामुळं आपण बरोबर टायमिंगवरती आहे. तर बघू, बाकीचे 6:30 वाजता निघायचं इथनं, तोपर्यंत येतील होप. सो आलेले आहेत काही, एक आता 5-6 जण आलेले, त्यातून बरेच बाकी आहेत यायचे. तर आता इंट्रो वगैरे घेऊ आपण जरा. आता शैलेश सर सांगतील काय काय आजचा प्लॅन येतो. आता काय करायचं ते थोड्या वेळामध्ये आपण सुरू करू. एक 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण सुरू करूया सर्व गोष्टी. पब्लिक येऊ दे आपले सगळे, मग आपण सुरू करूया आजच्या ट्रेलला. फ्रान्सिस नाव द्वारका. हॅलो, आय एम नितीन. आणि हा साहिल ना, साहिल ना. येस साहिल. तर अजून काही लोक येत आहेत, त्यानंतर मग स्टार्ट होईल इकडनं सगळं. आणि आपका नाव नाव नागरे, हेरंब नागरे. हेरंब नागरे. तर असे आलेले आहेत आता एवढे इथं. 1 2 3 4 5 6 7 जण आलेले आहेत. 8 जण आलेले आहेत इनफॅक्ट, अजून यायचे बाकी आहेत. आज बरेच दिवसानंतर परत. येस. तर गुड मॉर्निंग, थँक्यू सो मच सर्वांना आज आल्याबद्दल. आज आपण चाललोय कुंभे वॉटरफॉलला सर्वात पहिल्यांदा. तिथे जाऊन तिकडनं येताना आपण एक वॉटरफॉल आहे जिथे स्विम करणार आहोत आणि रिटर्न पुण्याला आहोत. आपला एस्टिमेटेड प्रोग्राम असेल 2:30 ते 3 वाजेपर्यंत पुण्यामध्ये रिटर्न व्हायचा. स्पीड लिमिट 80 km/h असेल. आणि ओके, सर्वांना रूल फॉलो करायचे. आपण कुठल्या शाळेच्या पिकनिकला चाललो नाहीये, एक लाईन फॉलो करत जायचंय, घोळका करून जायचं नाहीये कुठे पण. टोटल आता गाड्या वगैरे दाखवतो तुम्हाला. ही एक हिमालयन आहे, मिटिऑर आहे, स्विफ्टी, हंटर आहे, हिमालयन ट्रॅम आहे मागं 411. इथे मिटिऑर आहे. आता गाड्या मोजल्या नाहीत मी किती आहेत एक्झॅक्टली, नंतर सांगतो. हिमालयन आहे 411, हिमालयन क्लासिक, हंटर, मिटिऑर, क्लासिक, बुलेट 350, हंटर आणि मिटिऑर. आता एक्झॅक्ट काउंट सांगतो मी तुम्हाला, ट्राय करतो बघा किती गाड्या आहेत ते. आपली 1, ही 2, ही 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17. राईड स्टार्ट व्हायची होती 6:30 वाजता. अर्धा तास लेट झाले. 7 वाजलेत आता शार्प. समोर जवळपास 8-10 गाड्या आहेत. समोर साहिल आहे. आता हा माहीत नाही कोण घुसला आहे. ठीक आहे, त्याला पण घेऊ आपण व्हिडिओमध्ये. हां, आदित्य आहे. हां, अमित आहे. अमित भाई सोमाने. हा ठाण्यावरनं आला आहे.
भारत पेट्रोलियम. चला आता इथं पेट्रोल भरून घेऊ, आपलं टँक फुल करून घेऊ, म्हणजे टेन्शन नको. साडे 11 लिटर बसले. एक छोटासाठी ब्रेक घेतला जोशी वडेवालेत. चहा घेऊन आता डायरेक्ट तामिनीमध्ये. आता बघू, सिच्युएशन अशी आहे की पाऊस तर काही दिसत नाही आहे कुठं पुढं. इथं तर नाही, येऊन पडले. बघू तामिनीमध्ये पाऊस मिळाला तर. हाँ अब दे दो बाइट. गियर मोटो को सब्सक्राइब करूंगा और पहला कमेंट रहेगा गियर किधर रहेगी. हाँ हाँ गियर रह गए आज. आपल्या समोर जो चालला आहे त्याचं नाव आहे द्वारका. एकदम धार्मिक नाव आहे ना, म्हणजे पहिल्यांदाच मी द्वारकादास वगैरे ऐकलेलं आहे. द्वारका नाव पहिल्यांदाच ऐकलं. एकदम युनिक नाव आहे. हा सगळा ताफ आहे आपला. अजून मागे आहेत लोक, तर त्यातले काही एक 10-12 मला वाटतं इथं आहेत. आता थोडा पावसाचं चालू झालेलं आहे. आता थोडी भरपूर चालू झालेली आहे आणि आपल्याला सगळं पॅक करावं लागेल असं वाटतंय. लेट्स सी, करून घेऊ. अजून वाढला तर आता चालतं आहे, आताचा काय प्रॉब्लेम नाही एवढ्याच्या पावसाने. पण अजून जर वाढला तर आपल्याला मात्र हे कोलते पाटील आहेत त्यांच्या मागं निनाद आहे. हा हंटर आय डोंट नो, नावं रिकॉल होत नाहीत लगेच माझी. हिमालयन हॅरी आय थिंक 350. अमित सोमाने हंटर आणि हा शैलेश लीड करतोय. हा पळसे धबधबा, बऱ्यापैकी पाणी आहे. पळसे धबधबा बघून झाला. आता हे बघा पुढं पूर्ण फॉग आहे. हा डोंगर पूर्ण फॉगमध्ये. कडक वातावरण आहे, पाऊस नाही आहे पण ठीक आहे, थोडा ॲडजस्ट कर लांगे. हे बघा ट्रिपल सीट चालले, एकाला हेल्मेट नाही. ब्युटी ऑफ तामिनी. कसं काय पब्लिक, कसा वाटतोय सीन समोर, ऐका ना, एकदम हेवन. पाऊस आहे, फॉग आहे, ग्रीनरी आहे. एक्सपेक्टेड होता पाऊस, अपेक्षित होता आणि पाऊस आलेला आहे अपेक्षेप्रमाणे. अशी म्हटलेलं लेकचा स्पॉट तो हाच. तर लास्ट टाईम आलेलो त्यावेळेस तर गाड्या फुल आतमध्ये गेल्या होत्या, कारण काय पाणी नव्हतं त्यावेळेस एवढं. त्यामुळं बऱ्यापैकी आतमध्ये गाड्या गेल्या होत्या. आता भरपूर पाणी आहे, ॲज यू कॅन सी. सुंदर पूर्ण भरलेले आहे लेक. लास्ट टाईम आपण मार्चमध्ये आलेलो कोकणात जाताना, तर त्यावेळेस थोडंसं भरपूर आतमध्ये पाणी होतं. आत्ता बऱ्यापैकी वरती आलेले आहे. चला आता इथनं कुंभे. पाऊस मस्त, फॉग मस्त. हा 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 हा. आणि हा मला वाटतं हा जातो अंधार बनला, सावळ्या घाट वगैरे इकडनं. हा रोड जो आहे ना राईटनी इकडनं, तर हा रोड जातो सावळ्या घाटात. स्वर्ग स्वर्ग म्हणतात ते हेच आहे.
खतरनाक. म्हणतात ना अशक्य सुंदर सह्याद्री. जेवढं कौतुक करावं तेवढं तामिनी घाटाचं कमी आहे. आणि आपण पुण्यात राहत असून एवढ्या लेट आलोय तामिनीला. लोक पहिला पाऊस झाला रे झाला की तामिनीची ट्रिप करतात प्लॅन. आपल्यालाच थोडं लेट झालंय. आणि ही इकडे एक बघा छोटासा धबधबा आहे लेफ्टला. प्लस व्हॅली आहे राईटची. धबधबा आहे दिसतोय वरती. आता कॅमेऱ्यामध्ये किती काही असे ते माहीत नाही. मग ते डोळ्यांनी दिसला होता पण आता काही दिसत नाही. इथे एक धबधबा आहे हे बघा हा छोटासा. तर आतापर्यंत 3-4 धबधबे दिसले छोटे मोठे. अजून एक छोटासा छोटे धबधबे. आणि इथं थोडासा मोठा असेल असं वाटते. हो हे बघा कडक पब्लिक इथं फुल घुसून मस्ती चालू आहे. चलो आपली गँग गेली आहे पुढं. तेव्हा आपण जाऊया पुढं. बाहेर आखाडाचा पाऊस चालू आहे पण आखाडामध्ये आम्ही मिसळ पार्टी चाललेली आहे. मटन पार्टी नाही मिसळ पार्टी आखाडात. बाहेर बाईक लावलेले आहेत सगळे. खाऊन घेतो आता थंडी वाजायला लागली जरा. यस जवळपास आता 20-21 गाड्या आहेत आणि आता सगळे नाश्ता वगैरे करून निघालेले आहे. हे कोलते पाटील आहेत. आणि आता तामिनी उतरतोय म्हणजे जवळपास आता ट्रिप झाली आहे 84 किलोमीटर मला वाटतं. 84. अजून कुंभे इथनं 30-40 किलोमीटर आहे. तोपर्यंत इकडं छोटे छोटे वॉटरफॉल बघा. हे बघा वरती झाडांनी नेमका व्ह्यू घालवला आता. हे बघा दिसत आहेत का तुम्हाला. हा जरा गाडी आली समोरून. हे बघा लेफ्टला. थांबून दाखवतो जरा. हवा सुंदर आहे का नाही. इकडे 1 2 3 आणि व्हॅलीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता जरा. काय सुंदर आहे. हा MIDCचा मला वाटते मागे रोड आहे. तिकडनं खाली उतरलो की MIDC लागेल. आता थोडा वेळापूर्वी बघितलं तिथं कसं वातावरण होतं आणि आता लगेच सडनली चेंज झालेलं आहे. तिथनं बाहेरच पडले आता फक्त आणि फॉग आहे.
अनप्रेडिक्टेबल आहे एकदम. पाऊस, फॉग, ऊन, ऑल इन वन वेदर. अरे काय वारा सुटलाय, काय वारा सुटलाय. हे बघा अजून एक छोटासा धबधबा कडक खिंडी टाईप आहे हे. इथं पण काहीतरी दिसतंय, पब्लिक भरपूर थांबलेलं आहे. येस, हे बघा कसा आहे व्ह्यू. बघा पब्लिक फुल एन्जॉयमेंट चालू आहे, डान्स चालू आहे, भिजणं चालू आहे. आपल्यालाही भिजायचं आहे, आपल्याला पण आंघोळ करायची आहे. इकडे बुट्टावाले वगैरे सगळे काय टाकलं इकडं. आणि आता इथं कसं होतं, गर्दीचे सगळे स्पॉट आहेत. बघू एक हिडन स्पॉट आहे एक शैलेशकडं की जिथं जास्त लोक नसतात. तर अशा ठिकाणी आपण भिजूया मनसोक्त. आणि अजून एक धबधबा, हा पण सुंदर आहे बघा. हे बघा दाखवतो तुम्हाला थोडंसं थांबून. हे बघा आता किती धबधबे होत आहेत ते माहीत नाही, मोजत नाही आहे मी, पण छोटे मोठे भरपूर धबधबे होत आहेत. चलो हे घ्या अजून एक धबधबा. हे घ्या बघा सुंदर आहे. आता हा माणगावच्या अलीकडे आहे बघा. हा माणगाव इथून 10 किलोमीटर आहे. रायगड रोपवे, पाचाड, पुणे इकडं माणगाव, इकडे रायगड रोपवे 30 किलोमीटर. निजामपुरामध्ये आपण आता. आणि इकडनं लेफ्ट घेतला की आपल्याला येईल कुंभे वॉटरफॉल, अराऊंड एक 11-12 किलोमीटर. गावाचं नाव चाच. चाच. आणि समोर बघा फॉगमध्ये पूर्ण डोंगर आहे. आणि आपण आता जवळपास 4-5 किलोमीटर आलं आहे मला वाटतं. 4-5 किलोमीटरवरती राहिलेलं आहे. आणि आय थिंक तिथं वरती जायचं आणि तिकडनं त्या डोंगराच्या आतमधनं टनेल येतो कुंभे वॉटरफॉलला. हा तो टनेल पण काय चिकन आहे, खतरनाक आहे, मस्त टनेल आहे. लास्ट टाईम आपण 23मध्ये आलो होतो तर त्यावेळेस इथे काय एंट्री वगैरे नव्हती, म्हणजे एंट्रीला चार्ज नव्हता. आता फेमस झालं आहे स्पॉट. तर आता ग्रामपंचायतीने एंट्री चालू केलेली आहे. आय डोंट नो टू व्हीलरला किती आहे. शैलेश बघतोय पुढं. किती आहे एका बाईकचे? एका बाईकला किती? 30 पर पर्सन. ओके. तर पूर्वी चार्ज नव्हता लागत इथं, आता 30 रुपये पर पर्सन चार्ज घेत आहेत. रोड बघा पावसाने काय हालत करे रोडची. आणि कुंभे वॉटरफॉलचा सुप्रसिद्ध धबधब्याचा हा सुप्रसिद्ध बोगदा हा टनेल इथनं स्टार्ट होतो. आता सगळे आल्यानंतर आपण एक जण पुढे जाईल व्हिडिओ काढायला आणि बाकीचे एक एक करून पास होतील. हे बघा हा टनल. आता शैलेश येतोय अजून, तो आला की जाऊया. आणि वरती बघा पाऊस येतोय, गाडी आपली इकडे. हा बघा चिखल विखल पूर्ण झालेला आहे गाडीला. आत्ता तरी नक्की वॉश करून घेणार आहे बाबा गेल्यानंतर. पहिलं कंटाळा नाही करणार आहे. तर त्या टनलमध्ये हे बघा एंट्री करतोय आपण. काडाक क्या बात आहे. हो आता इन्स्टा पण लावला आहे, पण इन्स्टामध्ये आय डोंट नो किती कॅप्चर होतंय, कारण नाईटचा एवढा हे नाही ना ह्याला.
नाईटचं लो लाईट परफॉर्मन्स थोडा वीक आहे इन्स्टाचा, तर त्यामुळं आय डोंट नो की किती क्वालिटी येते इन्स्टामध्ये. आता काय आहे ना की टनलमध्ये पाणी येतं आहे ह्याच्यामध्ये वायझरमधून, तर त्यामुळं ओपन पण ठेवता आहे ना आणि धड बंद पण ठेवता आहे ना, एवढा अंधार आहे, दिसणं जरा मुश्किल झालेलं आहे. अरे आपल्याला पण लाईट आहे ना, आपण का नाही लाईट लावते, अशा वेळी नाही लावणार, मग कधी लावणार. हा वा विसरलो होतो मी की लाईट आहेत आपल्या गाडीला पण. आणि कडक काय विषय हे बघा, समोर पाणी पडतंय आणि काहीतरी काम चालू आहे आय थिंक, किंवा फोटो काढता येतो, कोणतरी फोटो काढायला. हे बघा सुपर्ब, मजे ही मजे. ॲक्च्युली इथनं पाणी जाते सगळ्या साईडनी आणि पलीकडे पुढं वॉटरफॉल आहे. आपल्याला पुढनं इथनं व्ह्यू येत नाही, वॉटरफॉल खाली पडतो तो व्ह्यू आपल्याला पुढं मिळतो. ॲक्च्युली इकडनं पाण्याचा फ्लो जातो सगळा आणि खाली हे बघा, हे सगळं पाणी जातं इथनं आणि हे खाली पुढं जाते आणि तिथनं मग खाली धबधबा कसं होतं आहे. आणि तो व्ह्यू इकडनं जाणार ना आपण पुढं, की तिकडनं मग धबधबा पडतो आहे, तो सगळा व्ह्यू दिसतो. तर आपण तिकडं जायचं आहे. बघू, तर हा काइंड ऑफ वॉटरफॉलचा जो व्ह्यू पॉईंट आहे, इकडं धबधबा पडतो खाली. आणि बघूया आता धुकं आहे, तर किती दिसतंय किती नाही ते चेक करावं लागेल. येस, तर हे 4 लोक आपल्याला मग अशी गाडीमध्ये भेटले होते खाली आणि आपण काइंड ऑफ रोड चुकत होतो. हे म्हणले आम्ही पण कुंभेला चाललो आहे, तर यांनी गाईड केलं आम्हाला. नाव काय? अक्षय उदय काय अक्षय जाधव 15 इंस्टा आयडी. इंस्टा आयडी भाऊचा अक्षय जाधव 15 फॉलो करा. चलो बाय बाय, थँक्यू. ब्लॉग बघतो. हां चालेल, 2 आठवड्याने येईल. आणि ज्यासाठी आजची राईड करून आलो आहे तो कुंभे वॉटरफॉल. बघा एकदम कडक आणि हा पूर्ण परिसर. कुंभेचं ओळखलेलं आहे हे का इथं, असं दाखवलं तुम्हाला त्याप्रमाणे. आणि वन्स अगेन परत टनल क्रॉस करून जातो आपण. तर हे आपल्याला आता भेटले आहेत केरळाचे बेसिकली, तर त्यांना लिफ्ट हवी होती, तर आपल्या गाड्यांवरती त्यांना सगळ्यांना लिफ्ट दिली. 1 2 3 4 5 6 7 जणांना लिफ्ट दिलेली आहे. येस, चलो बाय. बियर्ड मोटो सी थोडासा ऑफरोड काइंड ऑफ आहे आता इथं, तर थोडीशी कॅमेराचा आपला हे चेंज करूया.
सिक्रेट जागा म्हणून एक जागा जी आहे तर तिकडे आलो आहे आपण आता. तर बघूया, खाली चाललो आहे आणि रोड बघा खाली जायचा. काय बॅग वगैरे काही वरती ठेवले नाहीत, काय भरोसा नाही तुम्हाला आपलं. आणि सामान घेऊन हेल्मेट घालून उतरायचं, कसरत आहे थोडी. जागा तर भारी आहे पण सिक्रेट राहिली नाही असं वाटते. कारण हां काय नाव बियर्ड मोटो. हां मला जरा थोडासा आपण जवळनं दाखवतो काय इकडचा सीन आहे ते. खूप हिडन आहे. एकदम जास्त सिक्रेट आहे. एवढं सिक्रेट बघितलंच नाही. सांगू नका. हो नाही हे आपल्यालाच राहू दे. हे लगेच आपल्या 5 जणांचंच राहते. 1 2 3 4 5 हे ऐकू नका बाकीचे प्लीज. नाही आणि- इरिटेट करून टाका. आणि आणि घरी पण सांगू नका हिडन जिमला जाऊन आलो. लोकेशन चांगली आहे. आता लेन्स ब्लर झाली असणार आहे. आय डोंट नो किती चांगले ते. इकडची बाजू थोडीशी जरा ओके आहे पण जागा सुंदर आहे हो, पण हिडन नाही राहिलेली, सिक्रेट तर नाही राहिलेली. हा व्हिडिओ बनवतो पुन्हा तिकडनं. तुला चढायला किती वेळ लागणार? 10 मिनिटात 5 मिनिट अरे जी झाली आमची पब्लिक तिकडे. झाली का? हां तरी पण तू येणार चॅनलवरती गीत नवडी मार. आणा मार. एकच मिनिट ना. नाव काय तुमच्या नावचा? बियर्ड मोटो. बियर्ड मोटो. हां बियर्ड मोटो. हां चलो बाय बाय. चलो टाइम टू से गुड बाय टू सिक्रेट स्पॉट. हे बघा हाच सिक्रेट केला जातो. हे बघा हाच पाणी खाली त्या मग स्पॉट बघितला ना. हां गाडी जरा अशी पुढे घ्या आणि तिकडनं घेऊ बघा. आले सांगा तुम्ही नका जाऊ पुढे. आले आम्ही तिकडनं लई गटारे झाल्यामुळे आपण तिकडनं जाऊ शकतो. कसं आहे लोकेशन? सुंदर आहे का नाही?
आहे त्यामुळे दिसत नाही तर आमचं धबधबे हो ते ना आता जाऊ पण शकतो आपण याच्यावरती हो ॲडव्हेंचर करून झालेलं आहे. आता आय डोंट नो माईकची बॅटरी किती शिल्लक असेल, कारण 5 वाजून गेले त्याचा. सकाळी 5 वाजता म्हणजे 10 तास झालेत ऑलमोस्ट. तरी मध्ये आधी बंद करून वगैरे आता तर कनेक्टेड आहे माईक, नोटीस करतो आहे मी ते. तर अशा प्रकारे आजच्या राईडचे सगळे जे स्पॉट होते ते ऑलमोस्ट सगळे डन झालेले आहेत. आता रिटर्न जर्नी चालू झालेली आहे. तर अशा पद्धतीने आता आपण MIDCच्या इथं जवळपास आलेलो आहे. आणि आता MIDCच्या म्हणजे इथनं तामिनीला राईट आहे. हा राईट आपला जाणार आहे तामिनीला आणि इकडनं लेफ्टनी आम्ही जाणार आहे आपला मुंबईला, ठाण्याला. चलो करू प्लॅन नेक्स्ट. येस. आणि मॅसेज करत राहा, अपडेट करत राहा, ठीक आहे ना. अमित गेला लेफ्टला, आपल्याला जायचं राईटला तामिनीकडं. आणि वातावरण बघा, मग सकाळपेक्षा एकदम कडकमध्ये वातावरण आहे. आता चहा वगैरे घ्यायला थांबलो कुठं तर ठीक आहे, नाहीतर मग ठीक आहे डायरेक्ट घरी. आता सो टाईम झाला आहे आता बघा 7 वाजत आलेत. 7 वाजलेत इनफॅक्ट, 6:57 झालेत. थोडं इथं थांबलो होतो. हा जय मल्हार हॉटेल, जय मल्हार. हा अंधारबनचा फाटा आहे. इकडनं ह्याला पण जातो आंबेवलीला. चलो थोडंसं चहा, वडापाव, भजी जरा खाल्ली, थोडासा पोटाला आधार. कारण गारठा भरला होता पाऊस, पूर्ण पावसात भिजून आलो ना, गार लागत होतं फुल. सो येस, बॅक टू पॅव्हेलियन आलेलो आहे ऑलमोस्ट. आता चांदणी चौकमध्ये. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ, हा जो कुंभे वॉटरफॉलचा आपण जो केलेली राईड आहे आजची, त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते सांगा कमेंट करून. सो आत्तासाठी बाय बाय, टेक केअर, गुड नाईट आणि थँक्यू. एवढा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी. वन्स अगेन तुमचा दाढीवाला गाडीवाला सायनिंग ऑफ. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. नवीन जागा, नवीन राईड. बाय बाय.